सकाळ मित्रांनो. जय साहेब, आपला दिवस दुसरा सुरू झालाय. तास जस्ट झोपून उठले, 1 तास पण झोपले असणार. ब्लॉग एडिट करत होतो, मग अपलोड करायला खूप टाइम गेला. कसा वाटलं तुम्हाला पहिल्या दिवसाचा ब्लॉग नक्की कमेंट मध्ये सांगा. या कंटिन्यू येतील ब्लॉग, तर नक्की बघत राहा. सर्व निघाले, तयार होत आहेत. फ्लिवन बॅग भरले आहे, सर्व होत आहेत रेडी. पुढे चालू आरती. मित्रांनो, आम्ही चालायला सुरुवात केली आहे. पाठी पुढे गेले, आता पाठी राहिले. ब्लॉग अपलोड झालाय म्हणजे येईल 9 वाजता तुम्हाला, पण अपलोड आत्ता झालाय. काल रात्रीपासून झोप मोड केली त्यांनी आमची. माझी एकट्या सर्वात मोठा माणूस तो आता आमच्यावर होता. तुम्हाला फोटो दाखवले असते, जाऊ दे. मित्र आहे आमचे. बिचाराने लय सतावली आहे. जाऊ दे, काय बोलणार आता. आमच्यातलं बोला जय साई. तर पुन्हा एकदा सायमाय सकाळ. आम्ही दरवेळी सारखं आज पण पाठी जाऊ. आधी साईमाई सकाळ गेलेलं तेव्हा 6 वाजलेले, आता 7 वाजले. कंटिन्यू 1 तास चाललंय, तर काय जास्त पुढे नाही पोचले. या माणसा मुलं मारामारी करताय, काय करताय. 1 तास झाला तरी आम्ही अजून 1 किलोमीटर पण नाही चालले असं असं वाटतंय. मित्रांच्या असे मित्रांसारखे आहोत आम्ही काय होत नाही. तुम्हाला गाड्या तोडून कुठे असतात देवाला माहिती. सर्वात पाठी आम्ही जे असं वाटतं. हा ना, बघू आता थोडा फास्ट चालायला लागेल. चाय नाश्ता करू, बाहेर करू. आता स्पॉटवर पोचलो तेव्हा तिथं करू. चला जय साई. मित्रांनो, कधी तिकडे चालतं पण स्पॉट तर काही येत नाही. आता एक चांगली लोकेशन आली आहे. आम्ही त्या लोकेशनची एन्जॉय मजा करत जात आहोत. यशला चैन भेटली आहे, याला चष्मा, याचा ऑपरेशन झालं आहे. आणि डायपर घातलाय, त्याला गाऊन घातलाय. फ्रॉक स्टाईल आहे फ्रॉकची बघा. मित्रांनो, परत थांबले आहे. आता नाश्ता जवळ थोडाच पुढे. आता दमलेले लोक म्हणून थांबले आम्ही. आपल्याला मुंबईमध्ये जी गोष्ट खूप आवडते ती म्हणजे क्लाउड9 भेटले आहे. तेच पियाला बसले. आणि हा बघा अतरंगी गाड्या चालत आहे थर्मोकॉलचे. चला नाश्त्याच्या हॉल्टवर पोचू की नाही माहित नाही, पण पोचू की नाही ते पण नाही माहित. नाही तर आम्हाला प्रायव्हेट हॉल्ट करायला लागेल. चला जय साईनाथ. आता परत थांबले आम्ही नाश्ता करायला. आम्हाला काय नाश्त्याचा हॉल्ट भेटला नाही. भजीपाव आणि हा ठोसून झाला समोसा. हाय चुरा गेला त्याचा. समोसा खातो आम्ही, भजीपाव. आणि भावाची हालत डाऊन झाली आहे जरा. माझा वाटा सरकणार आहे. त्याची वाटी सरकते आहे. नाश्त्याचा ऑर्डर घेतलेला आहे. खूप दमलंय आणि इथं लय धूल उडते, ऊन पण खूप आहे. पायाची हालत दाखवू नाही शकत, नाही काय विचित्र वाटतं. नाश्ता करायला नाश्ता करू, समोसा पाव, मग पुढे जाऊ. अर्धा चौगललाय, अर्धा नाही खाऊ. नाही, लोक दुपारी झोपून उठतील तेव्हा आम्ही पोहोचणार असं वाटतं. नाहीतर पालखी निघाल आणि आम्ही पोहोचू. जेवण पण बाहेरच करायला लागेल वाटतं. चला जय साईनाथ.
गाव जाती काल जमली होती लोक किती पुसत होती त्याला नाव गाव जाती सांग ना काही गुमान राही सांग ना काही गुमान राही कुठं बी जाऊन बसतोय ग येड्यावानी मला दिसतोय ग आई ग आई कोण गा बाई माझ्याकडे बघून हसतोय ग येड्यावानी मला दिसतोय ग काहीतरी त्यात दडलंय खरं अवतार कुणाचा सांग हा बरं तुझ्या दर्शनाने सारे दुःख जाई तुझ्या कृपेने खरे सुख येई साईनाथ माझा तू माझी विठाई तुझ्या मित्रांनो आम्ही आता हाव भिवंडी पाईपलाईन मध्ये आणि आम्हाला एक फ्री गिफ्ट भेटलंय फ्री मध्ये मोजे भेटलेत एवढी धूल आहे फ्री मध्ये मोजे भेटलेस हे बघा फक्त नका दिसतंय आणि रस्ता एवढा बेकार आहे ना सेम असं सॉक्स सारखे वाटतंय आता थोड्याच वेळात आम्ही थांबू नाश्ता कराय इकडे भेट हां ते चाय नाश्ता करायला इकडे भेटू चला जय साई आता मित्रांनो आता भिवंडी पाईपलाईन पास करून आम्ही थांबले नाश्ता कराय सर्व गँग आहे पाव चोरला बे तुला वाटी गाव पण आहे खाताव कांदा भाजी पाव चटणी सुकी चटणी मिरची कांदा भाजी आता नाश्त्याचा स्पॉट आहे पावला तर आम्ही इथंच करणार आहे नाश्ता स्पॉटवर जाऊन आरती पण आहे त्या आरती दाखव भेटली तर शूट करायला बाकी पोचल्यावर दाखवतो त्याला तर मित्रांनो पाठी एवढा स्लो चालून शेवटी सांगलीला रिसॉर्ट आला पालखी निघाली आणि रिझन आहे आपला पवन चालण्याच्या मत आहे त्याला पण सोडू नाही शकत आम्ही सगळे पाठी थांबले आत्ताच जस्ट पालखी निघाली म्हणून आम्हाला माहीत होतं आम्ही पाठीत नाश्ता केला पवनने आता अजून पण खाल्ला काय भरपूर आता पालखी आता पुढे गेली आणि आम्ही आत्ताची रिसॉर्ट पोचले ते लोक आरती नाश्ता आविष्कार सर्व करून गेले पण पुढं आता डायरेक्ट भेटू रात्रीच्या स्पॉटवर चला जायचं
शेवटी भावना आपण पोचायला आले स्पॉटवर. आता वाजायला आले 12:30 आणि आपण आता स्पॉटवर पोचतो आपल्या भावासाठी. शेवटी भावाला आणली चालत. कसं वाटतंय मित्रांनो, ह्या पोरग्याने मला चालत आणली आणि ह्या पोरग्याने आणि आपले भाऊ पण होते सोबत. आम्ही तिघं म्हणजे शेवटी पवन आला सपोर्टर होते. भले भले बसले असते, Spot एवढा वर. लांब होता हॉल. त्या स्पॉटवर जाऊ आराम करतो डायरेक्ट. खूप थकले. भले बसून चला, आले जय रस्त्यात. आजचा ब्लॉग काय खास नाही बनला असेल कारण आपण आम्ही भावाला बरा नव्हता म्हणून खूप पार्टी होतो. उद्या बघू, उद्या आपण काढू मस्त vlog. चला. आणि होते.